महोदय, मी जी लक्षवेधी मांडलेली आहे उत्तर जरी बरोबर असलं तरी एक जलसंधारण विभागामध्ये विषय छोटासा असला तरी महत्त्वाचा आहे की एक स्वस्तिक एंटरप्राइजेस संस्था आहे, तिचा व्हॅट आणि जीएसटी क्रमांकाचा मी उल्लेख केलेला आहे, मी केलेला आणि उत्तरामध्ये पण आलेला आहे। निवेदन कुठे लक्षवेधी? हां, आहेत। तिच्या अंडरच शीतल स्टेशनर्स, कांता एंटरप्राइजेस, अमित एंटरप्राइजेस, व्ही प्रिंटर्स अशा संस्था आहेत। दुसरी एक संस्था आहे जिचं नाव ओम एंटरप्राइजेस आहे। माझा मुद्दा हा होता, याच्यात उत्तर जरी दिलेलं असलं तरी, की या वेगवेगळ्या संस्था आणि यांचा व्हॅट क्रमांक दोन आहे, संस्था वेगवेगळ्या आहेत आणि यांनी काम केलेलं आहे त्या ठिकाणी। माझा एवढा एक पॉइंटेड प्रश्न आहे की या काळातील इतर कामकाजाचीही आपण चौकशी करणार का? या विषयात सेल टॅक्स विभागाचा काही हितसंबंध किंवा याच्यात चूक आहे का? आणि पुरवठादारावर आपण कारवाई करणार का? एवढे माझे छोटे छोटे दोन प्रश्न आहेत। सभापती महोदया, जिल्हा जलसंधारण कार्यालय जे आहे औरंगाबादचं, तिथल्या बाबतीत हा प्रश्न उपस्थित झालेला आहे। सन्माननीय सदस्य अंबादासजी दानवे साहेब यांनी हा जो प्रश्न विचारलेला आहे यामध्ये सविस्तर माहिती जी घेतली आणि त्यातनं जे समोर आलेलं आहे की या कार्यालयातल्या कार्यालयीन कामकाजासाठी आवश्यक असलेली जी स्टेशनरीची जी खरेदी आहे ती खरेदी योग्य प्रकारे झाली नाही, व्हॅट क्रमांक असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील या बाबतीत त्यांनी आक्षेप घेतलेला आहे। तर ओम एंटरप्राइजेस सदस्यांनी जो प्रश्न विचारला आहे की ओम एंटरप्राइजेस, जय वैष्णवी एंटरप्राइजेस, कांता एंटरप्राइजेस आणि स्वस्तिक एंटरप्राइजेस या पुरवठादाराकडनं ही खरेदी करण्यात आलेली आहे। परंतु ही खरेदी शासनाचे जे प्रचलित आदेश आहेत त्या आदेशाचं पालन करूनच ही खरेदी करण्याचे आदेश दिले होते। सदरच्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये 15 ते 20 लाख रुपयाची स्टेशनरीची खरेदी ही करण्यात आलेली नसून फक्त 5,84,649 रुपये एवढ्या रकमेची स्टेशनरी खरेदी करण्यात आलेली आहे। आणि ती जी खरेदी केलेली आहे त्याच्यातली सदर रक्कम फक्त 2,92,047 रुपये एवढीच रक्कम ही दिलेली आहे। उर्वरित रक्कम जी आहे 2,92,602 ही अजून पुरवठादाराला देण्याची बाकी आहे। परंतु याच्यामध्ये जो प्रमुख आक्षेप आहे की एकच व्हॅट क्रमांक आहे किंवा जो गैरव्यवहार झाला त्याच्या बाबतीत चौकशी करणार का, तर साधारणपणे 12 तारखेला वर्तमानपत्रामध्ये बातमी आली की अशा अशा पद्धतीचा गैरव्यवहार झालेला आहे। लगेच 15 तारखेला चौकशी समिती नेमलेली आहे। त्या चौकशी समितीमध्ये डेप्युटी इंजिनियर जे आहेत नाईकवाडी त्यांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यांची ही समिती नेमलेली आहे आणि त्या समितीला सर्व चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। परंतु जीएसटीचा प्रश्न असल्यामुळे जीएसटीचा आणि व्हॅटचा क्रमांक पडताळणी करण्याकरता सहकार आयुक्त जे आहेत जीएसटीचे यांच्याकडे तो क्रमांक पडताळणी करता शासनाने किंवा त्या समितीने चौकशी करण्याकरता पत्र दिलेलं आहे। स्मरणपत्र देखील 23 तारखेला दिलेलं आहे, परंतु अद्यापपर्यंत पडताळणी ही झालेली नाही। ती पडताळणी झाल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केल्यानंतर तिथे कुणी काही अयोग्य झालं असेल, चुकीचं झालं असेल तर त्याच्यात निश्चित कारवाई करण्यात येईल। मला स्वतःला एक म्हणजे सूचना आहे, माननीय मंत्री महोदयांनी उत्तर दिलेलं आहे व्यवस्थित, परंतु एक तसा म्हटलं तर हा छोटा विषय आहे। पडताळणी करण्यासाठी फार मोठे 2-4 महिने लागायला पाहिजेत असं नाही आहे। तर 15-11-21ला कमिटी झाली आहे, 1-1.5 महिना होऊन गेलेला आहे। तर चौकशी समितीला काय कालमर्यादा दिलेली आपण आणि ती लवकर पूर्ण करून त्याची आपल्याला कार्यवाही करायला पाहिजे। किती दिवसाची चौकशी समितीला 3च दिवसाची मुदत दिली होती, परंतु पडताळणी सह आयुक्त यांच्याकडनं उशीर झाल्यामुळे
साधारणपणे 1 महिन्याची तिला मुदतवाढ दिली, परंतु हा प्रश्न आल्यानंतर मी मागच्या आठवड्यामध्ये सहआयुक्त यांच्याशी चर्चा केली. त्यांना लवकरात लवकर ती पडताळणी करून पाठवायला सांगितलेले आणि सभापती महोदया 1 महिन्यामध्येच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल. आपण जेव्हा जाल तिकडे औरंगाबादला तर त्यावेळेला तुम्ही त्यांना त्याची माहिती द्या काय झाले त्याची परत जानेवारी महिन्यात. सभापती महोदय. चला लक्षवेधी तिसरी. ही सूचना क्रमांक 55 राज्यात एक मिनिट. झाडे आपल्याप्रमाणे. लावण्यासाठी शासन बोलते त्यांना बोलू द्या ना, नवीन कोट्यावधी सदस्य रुपये आहेत घालवत आमच्या असते. भागातले. पण दुसरीकडं वन खात्याच्या अधिकाऱ्यांच्या संमतीचं मोठी म्हणजे वृक्षतोड होत्या, म्हणजे लावलेली वाढायची बाजूलाच वृक्षतोड मोठी होत्या. पलूस कडेगावमध्ये डोंगर उजाड झालेले, त्यात झाडे लागावी हिरवे व्हावेत यासाठी शासनानं तिथं एक वन अधिकारी ऑफिस चालू केलेलं आहे. पण हे अधिकारी म्हणजे वन रक्षकच वन भक्षक झालेत. त्यामुळं मोठ्या प्रमाणात त्यांच्या म्हणजे वाहनातून वृक्षतोड होते आणि त्याच्या समक्षच होते. ही कधी शासन थांबवणार का? आणि थांबवायचं नसेल तर कशी थांबवणार? त्यांच्या संमतीत होत असलेली वृक्ष थांबणं आवश्यक आहे. नाहीतर मग नवीन लावून तर काय उपयोग, लागण होतच नाही, पण आहे ती तोडली जातील. सांगली जिल्ह्यात सागरेश्वर हे राज्यातील पहिले व एकमेव मानव निर्मिती अभयारण्य पलूस कडेगाव वाळवा तालुक्यात सीमेवर आहे. 10.10 चौरस किलोमीटर त्याचे विस्तार आहे. या अभयारण्यात धोबंग मोहिते स्वातंत्र्यसैनिक बघत होते 1985 साली, त्यावेळी चांगली अवस्था होती. पण तिथं चितळ, तांबळ, काळवी हे मोठे म्हणजे वनजीव आहेत आणि पक्षी मोठे आहेत. तिथं वन्यजीवसाठी म्हणून गवत वाढण्यासाठी म्हणून ठेवलेलं आहे, पण गवत वाढतच नाही आणि त्यांना मग खायला काय नाही. त्या कुंपण केलेलं आहे, ती सुद्धा तुटलेलं आहे. मग हे हरणं आसपासच्या सगळ्या शेतात जातात. शेताचं इतकी नासधूस होते, लोकांनी ते पीकच घ्यास सोडून दिले. म्हणजे कुंपण झालं पाहिजे आणि हरणाला खायला मिळालं पाहिजे. एक झाडंही लावून देत नाहीत, पशुपक्षीसाठी झाडं आवश्यक ती झाडंही लावून देत नाहीत आणि गवतही लागत नाही. त्यामुळे हरणं बाकी शेतात जातात आणि शेतीची मोठी नासधूस होत असते. अशा अवस्थेत हे कधी थांबणार? थांबण्यासाठी आता लहान मुलांसुद्धा मोठे त्याचं हे होते, बालउद्यान होते, हे सगळं थांबले. हे सगळं थांबले म्हणजे ज्या शासनानं एक कमिटी नेमली आहे, तिथं अधिकारी नेमले, त्याच्यासाठी खूप मोठा स्टाफ दिलेला आहे, हे काहीच बघत नाहीत. राजरोषपणे लावलेली झाडं तोडली जातात आणि त्यात म्हणजे उन्हाळ्यात त्याचं हे होतं म्हणजे आगी लावल्या जातात. आगी लावल्यानं झाडं लहान लहान झाडं आहेत ती सुद्धा त्यातनं जळतात आणि नवीन वाढ लावायची बाजूला ज्या नैसर्गिक वाढ आहे ती सुद्धा थांबते. हे कधी थांबेल? थांबण्याचं आता आवश्यक आहे. आणि 50 वर्षे मॅनमेड हे अभयारण्य 50 वर्षे होत आहेत. 50 वर्षांत चांगली अवस्था यायला पाहिजे, पण चांगली अवस्था यायची वाईटच अवस्था आली आहे. ही कोण थांबवणार? आणि हे शासनाच्या जी कमिटी नेमली आहे, अधिकारी वर्ग नेमला आहे, त्यांच्या संमती होते. त्यांना कधी काही शिक्षा होणार का नाही की आपण त्यांचं सगळं खपून येणार? त्याला कसा आळा घालणार हे शासनाने आम्हाला सांगावं. सन्माननीय मंत्री महोदय, त्यांच्या सभापती प्रश्नाचा महोदय. मतितार्थ समजून एकेकाचं उत्तर द्या तुम्ही. नाही, मी आपल्या माहितीसाठी सांगतो की आपल्याला माहिती आहे की सन 2017 ते 2019 या कालावधीमध्ये वन विभागातर्फे 28,50,00,000 वृक्ष लागवड करण्यात आली होती. इतर विभागामार्फत 9,50,00,000 आणि ग्रामपंचायतीमार्फत 12 कोटी असे एकंदरीत 50 कोटी वृक्ष लागवड करण्यात आली आहे. वृक्ष लागवडीकरते वन विभागामार्फत साधारणतः 32 ते 12 कोटी रुपये एवढा खर्च करण्यात आलेला आहे. आता जो सदस्यांनी जो प्रश्न विचारला, सांगली वन विभागांतर्गत मागील 5 वर्षामध्ये 1903 हेक्टर एवढ्या क्षेत्रावरती वृक्ष लागवड करण्यात आली आहे. तसेच सांगली वन विभागातील कडेगाव पलूस वन परिक्षेत्रामधील मागील 5 वर्षामध्ये फक्त 75 हेक्टर एवढ्या क्षेत्रावर वृक्ष लागवड करण्यात आली आणि सन 2021-22 मध्ये 45 हेक्टर एवढ्या क्षेत्रावर वृक्ष लागवड करण्याची प्रस्तावित आहे. सांगली जिल्ह्यातील कडेगाव पलूस वन परिक्षेत्रामध्ये जैवविविधता वाढावी, वृक्ष संपदा वाढून उजाड व डोंगर हिरवेगार व्हावेत व बेकायदेशीर वृक्षतोडीस चाप बसावे यासाठी 2014 मध्ये आपण म्हटल्याप्रमाणे सदस्य म्हटल्याप्रमाणे कडेगाव पलूस वन परिक्षेत्राची निर्मिती करण्यात आलेली आहे. या वन परिक्षेत्रात दिनांक 8/11/2021 रोजी व त्या सुमारास अवैध वृक्षतोडीचा बाब निदर्शनास आलेली नाही. तथापि माहे नोव्हेंबर 21 मध्ये हिंगणगाव खुर्द येथील मालकी क्षेत्रामध्ये
वृक्षतोडीची एक घटना घडली. त्यामध्ये आंबा प्रजातीची 10 वृक्षाची तोड करण्यात दिसून आले. वृक्षतोड करणाऱ्या आरोपीस आपण दंड केलेला आहे. त्याचप्रमाणे कडेगाव पोलीस वन परिक्षेत्रात 19 ते 21 वर्षाच्या कालावधी अवैध वृक्षतोडीचा अज्ञात व्यक्तीविरोधात एक गुन्हा आपण फॉरेस्ट सर्वे क्रमांक 116 मध्ये नोंदवण्यात आलेला आहे. या गुन्ह्यामध्ये ग्लिसरोलिया या जातीच्या 5 झाडांची तोड केल्याचे दिसून आलेले आहे. वनक्षेत्र तसेच वनक्षेत्राबाहेरील अवैध वृक्षतोड रोखण्याच्या दृष्टीने वनक्षेत्रावर गस्तीचे नियोजन हे करण्यात आलेले असून त्यानुसार वन संरक्षणाच्या दृष्टीने दिवस व रात्र गस्ती करण्यात येतात आणि कोणावरही आजपर्यंत गुन्हा तिथं त्यावेळेस हा गुन्हा घडणार नाही याची खबरदारी ही निश्चित प्रकारे घेण्यात येते. जो सागरेश्वरचा त्यांनी उल्लेख केला, सागरेश्वर वन्यजीव विभागामार्फत साधारणतः 1087 हेक्टर एवढ्या क्षेत्राचे बोडके डोंगर असून त्यामध्ये वृक्ष लागवड होऊ शकत नसल्याने कुरण लागवड कार्यक्रमाअंतर्गत गवत लागवडीचा कार्यक्रम सध्या प्रस्तावित आहे. कडेगाव पोलीस तालुक्यामध्ये रस्त्याच्या कडेला सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून 24,943 दुतर्फा वृक्षाची लागवड करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे आपल्याला माहिती आहे की कोरोनामुळं उद्भवलेल्या परिस्थितीमुळं निधीची कपात असल्यामुळं, निधीची अडचण असल्यामुळं मागील वर्षी खरं तर वृक्ष लागवड आपल्याला करता आलेली नाही. परंतु भविष्यामध्ये आपण आत्ताच ह्यामध्ये आपण वृक्ष लागवड कार्यक्रम हा हाती घेतलेला आहे. माननीय अरुण लाड साहेब सदस्यांनी जे आता प्रश्न विचारत की त्यांची जी काय शंका आहे किंवा त्यांचे जे विषय आहेत, मी आपल्या माध्यमातून त्यांना सांगतो की त्या संदर्भात सर्व आमच्या फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांची एक एकत्रितरित्या बैठक घेऊन या बाबतीत काय मार्ग काढता येईल तो मार्ग काढण्याचा प्रयत्न निश्चित प्रकारे केला जाईल. आता पुढे थांब. चौकशी झाली पाहिजे, त्यांना केलेल्या चुकाचं काय शिक्षा झाली पाहिजे. असं झालं तर पुढचं वृक्षतोड थांबेल, नाही तर असंच चालू होईल. त्यांना काही शिक्षा न झाला, नुसती चौकशी झाली तर त्यांच्या धाडसा आणखी वाढतील. चौकशी तर 100% केली जाईल. बैठक घेऊन एक त्यांचे प्रश्न त्यांचे करून कारवाईचं म्हणताय ते, कार्यवाही चौकशी बैठक घेऊन चौकशी तुम्ही जे त्या प्रश्न हे करून त्या बाबतीत निश्चित प्रकारे चौकशी केली जाईल. बैठक घेऊन चौकशी केली जाईल. साहेब शिंदेजी 1 मिनिट थांबा, मंत्री महोदय बोलतायत. शिंदेजी 1 मिनिट थांबा, मंत्री महोदयांचं पूर्ण उद्या घाई करू. आणि दुसरं आपल्या सगळ्यांच्या अधिक माहितीसाठी आपल्या सगळ्यांना माहिती की अनेक सदस्यांच्या या बाबतीमध्ये वृक्ष लागवडीच्या बाबतीत अनेक तक्रारी आहेत. या संदर्भात शासनाने एक समिती तयार केलेली आणि या समितीच्या 2 बैठका, त्या खालची विधानसभेचे सदस्य त्या 2 बैठका त्याच्या झालेल्या आहेत. अजूनही या बाबतीत जे काही दोषी असतील, ज्यांच्यावरती ते असतील, त्याची चौकशी निश्चित प्रकारे सांगलीप्रमाणे इतर राज्यांप्रमाणे सुद्धा चौकशी केली जाईल. नाही, सन्माननीय अरुणजी लाड सदस्य महोदय, मला आपल्याला विचारायचं, 1 मिनिट ऐकून घ्या की तुम्ही या चोरीच्या संदर्भातली काही माहिती किंवा स्पेसिफिक अर्ज दिलेले आहेत का वन विभागाकडे? तसे असतील किंवा पोलीस कंप्लेंट काही झालेले असतील तर त्या स्पेसिफिक तक्रारीबद्दल कारवाई आपण करू शकतो. दिलेले आहेत, मग ते तुम्ही बघा आणि त्याप्रमाणे कारवाई करा ना. तपासून आपण निश्चित प्रकारे बैठकीत तक्रार केली. तपासून घेऊन कारवाई करा. सन्मान्य सदाभाऊ खोत, पण थोडक्यामध्ये एकेका मिनिटात. अमोलजी यांनी आधी हात वर केला, खाली जरा बसा आपण. सभापती महोदया, मिटकरी साहेब खाली बसा आपण. मी त्यांना आधी मंत्री महोदयांनी वृक्ष लागवडीचे आकडे सांगितले, परंतु मला त्यांना 2 प्रश्न विचारायचे आहेत. या लक्षवेधीवर घ्या स्पेसिफिक प्रश्न. नाही, स्पेसिफिक माझ्याच तालुक्यातला कडेगाव पोलीस आणि वाळवा लागूनच आमचं वनीकरण आहे. पावसाळ्यामध्ये वृक्ष लागवड आपण मोठ्या प्रमाणामध्ये करतो आणि उन्हाळ्यामध्ये त्याला पाणी न दिल्यामुळं, देखभाल न झाल्यामुळं अनेक वृक्ष जळून गेलेले आहेत. याबाबत आपण काही तपासणी करून त्याच्यातली कारणं शोधून काही कारवाई करता का? आणि दुसरं, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आता जंगली प्राणी आत यायला लागलेत. म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काही गावामध्ये आला आणि एका तरुण मुलाला तिथं गव्यानं धडक देऊन त्याचा मृत्यू झाला. त्या जरी प्रश्न बाहेरचा असला तर तो महत्त्वाचा आहे की त्या मृत्यू जो तरुणाचा जो झाला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, त्यांना आपण नुकसान भरपाई किती देणार आहे आणि दिली का? आपल्यामध्ये त्याविषयी काय तरतूद आहे? दुसरा एक प्रश्न असा आहे की अनेक ठिकाणी प्राण्यांचा उपद्रव आता वाढलेला आहे. माझ्या भागामध्ये, वाळवा तालुक्यामध्ये आता गवा या आत आला. माझ्या गावात बिबटे आहेत. आम्ही वन खात्याला कळवलं तरी सुद्धा पिंजरं लावत नाहीत, ते तिथं येत नाहीत. म्हणजे लोकांच्या हल्ला झाल्यानंतरच आपण कारवाई करता का? सभापती महोदय, या बाबतीत आता सदाभाऊ खोतने जे प्रश्न जरी स्कोपच्या बाहेरचा असला तर जो आपला बिबट्याचा विषय असेल किंवा आपल्या दुसरा ह्याचा प्रश्न आहे विषयाचा आपण सांगितला तर त्या बाबतीत निश्चित प्रकारे योग्य ती कारवाई केली जाईल. आणि दुसरा प्रश्न कुठला होता तुमचा?
आणि नुकसान भरपाईचा जो विषय तो शासकीय नियमाप्रमाणे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जे नुकसान भरपाई देता येईल ते आपण देण्याचा प्रयत्न निश्चित प्रकारे दिली जाईल. तुम्ही 1 महिन्याच्या आत त्याची नुकसान भरपाई द्यायची व्यवस्था आणि कारवाई करा नियमाप्रमाणे 100% आम्ही देऊ. त्याप्रमाणे ठीक आहे.